नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. काँग्रेसचे खासदार तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त संतोष सुतार प्रतिष्ठान आणि नवी मुंबई जिल्हा काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय मुलांना मोफत वह्यांचं वाटप करण्यात आलंय. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष सुतार आणि अध्यक्ष सचिन सुतार यांच्या वतीनं शिरवणे येथील नवी मुंबई मनपा शाळा क्रमांक 101 मधील 10वीच्या विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या वह्या वाटप प्रसंगी नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र दळवी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष शेट्टी, इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष महेश भणगे, माजी नगरसेवक दत्ता जाधव, तुकाराम कदम, श्रीकांत गायकवाड, विजय पाटील, विनोद पाटील, लक्ष्मण बागाव आदी पदाधिकाऱ्यांसह काँग्रेस कार्यकर्ते, विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग उपस्थित होता. यावेळी राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचा केक कापून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आले. आमच्या आदरणीय प्रिय नेत्यांचा आज वाढदिवस, सन्माननीय राहुल गांधींचा. आज त्यांचा 56वा वाढदिवस आणि 56 इंच छातीसमोर आज 56 वर्षांचा आमचा नेता उभा राहणार आहे, सामोरं जाणार आहे. तर त्यांना मनापासून वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. त्यांना चांगलं आरोग्य लाभो आणि त्यांची चांगली राजकीय प्रगती हो, हीच देवाचरणी प्रार्थना. या निमित्ताने आमचे संतोष सुतार साहेब, आमच्या नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे व्हाईस प्रेसिडेंट आणि ऑफिस सुप्रिटेंडंट म्हणून आमचा कारभार बघतात नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचा, त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. खूप छान कार्यक्रम, मुलांना आज वह्या वाटपाचा कार्यक्रम वाढदिवसानिमित्त केला. त्यामुळे संतोष सुतार साहेबांचे आभार. आमचे राष्ट्रीय नेता, भारत देशाचे भविष्य, आज राहुल गांधीचे जन्मदिन आहे. त्याचा अवसर साधून आमचे सहयोगी संतोष सुतार आज इथे शिरोण विद्यालयाला मुलाला पुस्तक वाटपची कार्यक्रम ठेवला. विद्यादान हे महान दान आहे. आज एक कार्यक्रमाला आमचे जिल्हाध्यक्ष दलवी साहेब आणि सर्व आमचे पदाधिकारी उपस्थित आहे. काँग्रेस पक्ष देश घडवला, काँग्रेस पक्षाने नवी मुंबई घडवला. आज नवी मुंबईचे विकास असेल, नवी मुंबईचे विस्तार असेल, काँग्रेसने बनवलेले देश घडवला काँग्रेसने. देवाकडे प्रार्थना आहे, राहुल गांधी लवकर देशाचे पंतप्रधान होऊन देशाचे भ्रष्टाचार, अनाचार, अत्याचार कुठेतरी थांबला पाहिजेत. त्यासाठी देवाने त्यांनी शक्ती द्यावा असा ईश्वराचरणी शनीश्वराचरणी प्रार्थना आहे. भारताचं उज्ज्वल भविष्य, जननायक राहुल गांधी यांचा आज 56वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आज आमचे संतोष सुतार साहेब यांनी वह्या वाटपाचा कार्यक्रम शिरवणे विद्यालय येथे ठेवला होता. त्यानिमित्त सर्व काँग्रेस कार्यकर्ते आज उपस्थित होते. राहुल गांधींनी शिक्षणाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन ठेवलेला आहे. जो सध्या भ्रष्टाचार चालला आहे आणि ज्या निमित्तानं नीटची परीक्षा असो किंवा कोणतीही परीक्षा असो, विद्यार्थ्यांवर या सरकारने जो अन्याय केला आहे त्याच्यातून कुठेतरी बाहेर मार्ग काढण्याचा कसोशीने प्रयत्न करणारे आमचे जननायक राहुल गांधींना या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. उत्तरोत्तर त्यांची प्रगती हो. देशाला जर इंग्रजांपेक्षा वाईट दिवस जर कोणत्या सरकारने दिले असतील तर या सध्या असलेल्या मोदी सरकारने इंग्रजांपेक्षा वाईट परिस्थिती निर्माण केलेली आहे. त्या इंग्रजां
परिस्थितीपासून सुटका करण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं होतं. तीच परिस्थिती आता या मोदी सरकारपासून आपल्याला जर सुटका करायची असेल तर राहुल गांधींसारखं नेतृत्व खरोखरच पुढे आलं पाहिजे आणि आपण त्यासाठी सर्वांनी राहुल गांधींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. राहुल गांधीला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. संतोष सुतार प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी आपण इंग्रजी शिकाव झटकन इंग्रजी 21व्या शतकामध्ये का हवं आहे आणि ह्यावेळेला आपण स्टडी बुक म्हणून एक विद्यार्थ्यांना 10वीच्या विद्यार्थ्यांना स्टडी बुक पाहिजे. कारण क्लासेस लावणं हे प्रत्येकाची ही नाही, त्यांची जी कॅपॅसिटी नाही, कुवत नाही. म्हणून स्टडी बुक आपण वर्गामध्ये शिकवलेलं स्टडी बुकमध्ये लिहिल्यानंतर ते पुन्हा आपण घरी जाऊन रिव्हिजन केलं पाहिजे. रिव्हिजन करत असताना आपण त्या मुलांचे जे मेमरी स्मार्ट होते आणि त्यांना क्लासेसची गरज लागणार नाही. ह्या हेतूने आपण राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त ह्या वयोगटाचा कार्यक्रम केला आणि खरोखरच मराठी शाळेतून चांगले विद्यार्थी घडलेले आहेत या शिरोणे शाळेतून आणि ह्यापुढेही घडवत राहोत ह्या मनापासून इच्छा आहेत. म्हणून हे आपण या शाळेमधल्या विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं वाटप करत असतो. असं म्हणतात की देणाऱ्याचे हात हजार दुबळी माझी झोळी. ज्या ज्या ठिकाणी कुठं कमतरता येते तुमच्यासारखे दानशूर लोक येतात आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये कुठेतरी उजेड टाकण्याचा प्रयत्न केला जातो. अशा जे कोणी विद्यार्थ्यांना सहकार्य करतात आम्ही त्यांचं स्वागतच करतो. आमच्याकडे जी मुलं आहेत ते सामान्य कुटुंबातले आहेत आणि तुमच्याकडून जे खरीचा वाटा मिळाला आमच्या मुलांसाठी त्याचं आम्ही स्वागतच करतो. आणि असंच तुमच्यापरके आणि तुमच्यासारख्या व्यक्तींच्याकडून शाळेला मदत हवी, विद्यार्थ्याच्या आयुष्यात प्रकाश पाडवा हीच आमची. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता